अभिजात एज्युकेशन सोसायटीची ग रा पालघर प्राथमिक शाळा कर्वेनगर पुणे 52 इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ इतिहासाची साधने भाग 1 प्रस्तावना। मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडलेले आहेत आणि या साधनांच्या मदतीनं आपल्याला इतिहास कळू शकतो. आता इतिहासाची साधनं कशाला म्हणायचं? तर आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू, कोरून ठेवलेले लेख, चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो आणि या सर्वांना इतिहासाची साधनं असं म्हटलं जातं. या इतिहासाचे साधनांचे 3 प्रकार आपल्याला आढळतात. ते म्हणजे भौतिक साधनं, लिखित साधने, मौखिक साधने असे 3 प्रकार आपल्याला आढळतात. त्यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे भौतिक साधन. दैनंदिन जीवनामध्ये माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आजही आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापराचे तुकडे, आता खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावीत याचा अंदाज बांधता येतो. त्यानंतर दागदागिने आणि इतर वस्तू. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून त्या काळच्या मानवांच्या आहाराची माहिती आपल्याला मिळत असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात आणि या सर्वांच्या साहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते आणि या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधनं असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, आपण माहिती आहे का तुम्हाला हे पाहणार आहोत. आता धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत. त्यांना कीड लागते, त्यांचा भुगा होतो. प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत. धान्य भाजताना त्यांचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात आणि असे जळके कण वर्षानुवर्षे टिकून राहतात. ते उत्खननात सापडतात. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखून येते. यानंतर आपण लिखित साधने पाहणार आहोत. लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केलेल्या आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला उगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली. सुरुवातीच्या काळात खापराचे तुकडे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यासारख्या साहित्यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेला असे. मानवाचं अनुभव व ज्ञान जसजसं वाढत गेलं तसतसं त्यांनी विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. मग त्याने सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू केली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवलेली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णने तसंच शास्त्रीय विषयांवरील लेखन झालं आणि या साहित्यातून त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असं म्हटलं जातं. आता याशिवाय काही गोष्टींचा इतिहास लिखित साधनामध्ये समावेश होतो. मग त्यामध्ये मंदिराच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुर्जपत्रे इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश हा लिखित साधनांमध्ये होतो. आता आपण पाहिलं की भुर्जपत्र. तर हे भुर्जपत्र कसं असतं? तर भुर्जपत्र हे
भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवलं जातं आणि भुर्ज वृक्ष हे काश्मीरमध्ये आढळतात. आता आपल्या समोर काही प्राचीन भारताच्या इतिहासाच्या लेखनाची साधनं आहेत. त्यामुळे भौतिक साधनामध्ये आपल्याला दिसून येतात वस्तू, गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्रे. त्यामध्ये वास्तूमध्ये गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी, स्तंभ. लिखित साधनामध्ये हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टिकालेख, महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, जैन आणि बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन, चिनी प्रवाशांचे प्रवास वर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख. मौखिक साधने प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनामध्ये होतो. ही आहेत प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने. मौखिक साधने. आता मौखिक साधनामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर मौखिक साधनामध्ये ओव्या, लोकगीतं, लोककथा यासारखं साहित्य हे मौखिक साधनामध्ये त्याचा समावेश होतो. आता हे साहित्य लिहून ठेवलेलं नसतं, म्हणजेच त्याचा कर्ता अज्ञात असतो. कोणी लिहिलं हे आपल्याला माहिती नसतं किंवा कोणी ते तयार केले हे आपल्याला माहिती नसतं. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेलं असतं. म्हणजेच एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पद्धतीने ते पिढ्यानपिढ्या असं जतन झालेलं असतं. अशा साहित्याला मौखिक साहित्य असं म्हटलेलं जातं किंवा मौखिक परंपरेने जतन झालेलं साहित्य असं म्हटलं जातं. यामध्ये ओव्या, लोकगीतं, लोककला यासारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यामध्ये समावेश होतो आणि अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधनं असं म्हटलं जातं. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. आता भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड कुठून ते कुठपर्यंत आहे? तर तो म्हणजे अश्मयुगीन काळापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. अश्म म्हणजे दगड, म्हणजे दगडाच्या वस्तू जेव्हापासून वापरायला सुरुवात झाली तेव्हाचा काळ किंवा प्राचीन मानव जेव्हा दगडाचा वापर करत होता, दगडांची हत्यारे बनवत होता, तो काळ. त्या अश्मयुगीन काळापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती आपल्याला कशाद्वारे मिळते? तर ती म्हणजे पुरातत्वीय उत्खननातून मिळत असते. आणि त्या काळात लिपीचा विकास झालेला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती आपल्याला वेद वाङ्मयामधून मिळते. वेद वाङ्मयातून आपल्याला कधीची माहिती मिळते पहा? तर वेद वाङ्मयामधून इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची आपल्याला माहिती मिळत असते. आता सुरुवातीला वेद हे लिखित स्वरूपात नव्हते. लिखित स्वरूपामध्ये नव्हते, ते मुखोद्गत होते, म्हणजे तोंडपाठ होते. मुखोद्गत म्हणजे काय? तर तोंडपाठ करण्याचं तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केलेलं होतं. म्हणजे हे पूर्ण वेद पाठ करून ठेवायचं हे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केलेलं होतं. कालांतराने त्याच वेदांचे लेखन झालं आणि वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचं साधन आहे. मग त्यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्य, तसंच जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, त्याचबरोबर परकीय प्रवाशांची वर्णनं ही लिखित साधनामध्ये किंवा लिखित साहित्यामध्ये त्याचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खनात सापडलेल्या वस्तू, पुरातन वस्तू, नाणी अशी जी अनेक साधनं आहेत यांचा समावेश भौतिक साधनामध्ये केला जातो आणि या सर्व साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. आता इतिहास लेखताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे?
तर इतिहास लेखन करत असताना आपल्याला इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. मग ती कोणती? ती म्हणजे एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्हच असेल असं नाही. म्हणजे एखाद्यानं पुरावा आणला, की हा या इतिहासाच्या घटनेसंदर्भातला पुरावा आहे. आता तो जुना दिसतोय म्हणून तो खरा मानायचा का? तर नाही. तर त्यासाठी तो मजकूर कोणी लिहिला? का लिहिला? केव्हा लिहिला? या सगळ्या गोष्टींची छाननी करावी लागते. आणि विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. म्हणजे जेव्हा विश्वासार्हतेने एखादं साधन काढलं, तर ते इतर साधनांशी काय करावं लागतं? पडताळून घ्यावं लागतं. त्यामुळं इतिहास लेखनामध्ये चिकित्सेला फार महत्त्व असतं. धन्यवाद.